सर्वांना नमस्कार. आज आपण लोकल्समध्ये लखपती दिदी आजीविका रजिस्टर भरण्याबाबत आपण माहिती बघणार आहोत. लखपती दिदीचं जे काही आपण मागच्या वेळेस केलं होतं त्याचीच माहिती जी काही अद्ययावत आपल्याला करायची आहे ती कशी भरायची याच्यामध्ये बघू. लोकल्स ॲप उघडल्यानंतर आपल्याला इथं जे काही वेगवेगळे ऑप्शन दिसतात त्याच्यापैकी आपल्याला CRP आजीविका हे जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. CRP आजीविका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लॉगिन ID आणि पासवर्ड मागेल. लॉगिन ID माझ्याकडं डोनवाडा गावचा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो. साइन इन केल्याबद्दल नंतर अशी माहिती दिसेल आपल्याला. वरच्या कोपऱ्यामध्ये जी आहे इंग्लिशचं अगोदर मराठी करून घ्यायचं आहे. हे बघा वरी इंग्लिश, इथं वेगवेगळ्या भाषा दिसतील, त्याच्यापैकी मराठी करून घ्यायचं आहे म्हणजे भरणं आपल्याला सोपं होईल. हे केल्यानंतर आपल्याला खाली जे 4 ऑप्शन दिसतात घर, कार्य, सदस्य आणि नकाशा, याच्यापैकी सदस्यावर क्लिक करायचं आहे. सदस्यावर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची या ताईंनी अगोदर माहिती भरलेली, त्याच्यामुळे आपल्याला जे काही आहे इथं प्लस बटन दिसतं आहे अधिकचं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बरोबर आहे. साईट चालत नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसतील वरच्या साईडला. नकाशा तयार केला, नकाशा नसलेले आणि सदस्य. नकाशा तयार केले, मॅप केलेले, याच्यामध्ये मराठीमध्ये जशाला तसा अर्थ आला. मॅप केलेले म्हणजे आपल्या जे काही आपल्या लॉगिन IDला लखपती दिदीची पोटेन्शियल लखपती दिदीची नावं टाकलेली ते येतील. आपल्याला तेच निवडायचं. पहिलं जे ऑप्शन आहे नकाशा तयार केला म्हणजेच मॅप केलेले तेच निवडायचं आहे. आणि खाली जे आहे संभाव्य लखपती दिदी, आता तुमच्या लॉगिन IDला जेवढे काही नावं टाकलेली लखपती दिदी करण्यासाठी त्यांची नावं येतील. तुम्हाला ज्या महिलेची माहिती भरायची त्या महिलेची माहिती तुम्ही याच्या माध्यमातून भरू शकता. आता उदाहरणार्थ मी सीमा राजाराम देशमुख या महिलेची माहिती भरतो आहे. बरोबर आहे. हे नाव निवडल्यानंतर इथं गटनिहाय येणार नाही, फक्त महिलांची नावं येतील. जेवढे काही महिला तुमच्या लॉगिन IDला टाकलेले तेवढे नावं येतील. इथं गटनिहाय येणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर खाली जे आहे जतन करा आणि सुरू ठेवा हे निवडायचं आहे. इथं पुढे जा. ह्याच्यामध्ये हे निधीचा तपशील येईल. त्याच्यामध्ये आपल्याला लोन निवडायचं आहे. लोन म्हणजे कर्ज, भांडवलाचा स्रोत गटाकडून घेतले की बँकेकडून, आपल्याला गटाकडून निवडायचं आहे. त्या महिलेनं गटाकडून वर्षभरामध्ये किती कर्ज घेतलं हे निवडायचं आहे. CIF म्हणजे CIFचं घेतलं असेल किंवा RFचं घेतलं असेल किंवा VRFचं, त्याच्या तिन्हीपैकी एकच निवडायचं आहे. आणि वर्षभरात त्या बाईनं किती कर्ज घेतलं हे निवडायचं आहे. SAG निवडला. RF म्हणजे अंतर्गत कर्ज. इथं आता इथं उदाहरण टाकू आपण 20,000 रुपये कर्ज घेतलेले. सादर करा, जतन करा आणि चालू ठेवा. उदाहरणादाखल इथं आपण उपजीविका तपशील येईल. उपजीविका तपशीलमध्ये आपण माहितीसाठी सगळेच घेऊ म्हणजे तुम्हाला भरायला सोपं पडेल. त्याच्यापैकी एकच कुठलाही भरता येईल किंवा 2 भरता येईल आपल्याला. पशुसंवर्धन घेऊ, पिकी आधारित घेऊ. बरोबर आहे. जलशेती वगैरे आपल्याला काही घेणं देणं नाही. बिगर शेतीशी आपल्याला काही घेणं देणं नाही. उत्पादन वगैरे व्यवहार काही असेल तर इथं भरता येईल. आणि इथं वेतन, ओके, म्हणजे वेतन म्हणजे मजुरीचं आहे याच्यामध्ये. एवढं लक्षात घ्या. मराठीमध्ये वेतन येतं आहे, इंग्लिशमध्ये मजुरीचं आहे त्याच्यामध्ये. सादर करावर क्लिक करायचं. झालं. हे झाल्यानंतर आपल्या पहिल्या जी सदस्याची स्क्रीन होती त्याच्या याच्यावर त्या बाईचं नाव येऊन जाईल. आता उदाहरणार्थ आपण सीमा राजाराम देशमुख या बाईची माहिती आपण भरू लागलो. बरोबर आहे. हे आल्यानंतर इथं लाल रंगामध्ये अंशतः पूर्ण म्हणून दाखवत आहे. अंशतः पूर्ण. तर अंशतः पूर्ण असेल तर आपल्याला ही माहिती अगोदर पूर्ण करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला त्या नावासमोरील 3 टिंब जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. उपजीविकेचे उपक्रम म्हणजे त्या बाईची लाईव्हलीहूडची माहिती आपल्याला भरावं लागणार आहे. लाईव्हलीहूडची माहिती भरताना आपण असं सांगितलं की त्या बाईकडं पशुधन पण आहे, शेती पण आहे आणि मजुरीपासून बी उत्पन्न ती मिळवते. त्याच्यामुळे 3 ऑप्शन आले. आपण कुठलाही एक ऑप्शन निवडला तर एकच ऑप्शन आले असतं. आपण माहिती भरताना सुरुवातीला 3 ऑप्शन आलेले. आता पशुसंवर्धनची माहिती आपण भरत असू तर इथं क्रियाकल्प जोडा. क्रियाकल्प जोडा म्हणजे तिचं जे काय आहे तिची माहिती आपण भरणार आहोत. आपण इथं असं समजू की तिच्याकडे शेळ्या आहेत, शिप किंवा गोट म्हणजे शेळ्या. बरोबर आहे. प्राण्यांची संख्या तिच्याकडे 10 शेळ्या आहेत. बरोबर आहे.
आवर्ती उत्पन्नाचा स्रोत आहे का? आवर्ती म्हणजे वारंवार मिळणारं उत्पन्न. इथं जर आपण गाय टाकली असती तर इथं होय आले असते, पण कारण गायीपासून दूध वगैरे मिळत असते, बरोबर आहे, दूध, अंडी किंवा लोकर. इथं जर पशुपालन आपण पोल्ट्री टाकले असतं तर इथं अंडी आले असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर मेंढीपालन असले असतं तर लोकर आले असतं. आणि जर आपण बफेलो किंवा गाय टाकले असतं तर आपल्याला दूध आले असतं. पण इथं आपण शेळी टाकल्यामुळं इथं दूध, अंडी आणि लोकर मिळत नाही, म्हणून इथं आपण नाही करू. इथं स्वतःकडून मिळणारं उत्पन्न काही आहे का? तर नाही, बरोबर आहे. प्राण्याच्या विक्रीतून, आता जे काही शेळीपालन आहे, वर्षभरात त्या महिलेला प्राण्याच्या उत्पन्नातून म्हणजे त्यांच्या शेळी जे काही उत्पन्न होते शेळीच्या विक्रीतून ते टाकायचं आहे आपल्याला रुपयामध्ये. आता आपण असं गृहीत धरू की तिला 2 शेळ्या ऐकल्या वर्षभरामध्ये आणि तिला 20,000 रुपये उत्पन्न झालं. ओके. आता हे इन्कम थ्रू ऑफ स्प्रिंग ॲनिमल म्हणजे पिल्ले विकून. पिल्ले आपण कोणत्या याच्यात विकू शकतो, पोल्ट्री वगैरे असेल तर पिल्ले विकून उत्पन्न होते, याच्यामध्ये आपण नाही करायचं. खर्चात वाढ म्हणजे झालेला खर्च, असं आपण समजू की तिला वर्षभरामध्ये 5,000 रुपये खर्च झाला. आता खर्च जर टाकलं की ॲटोमॅटिकली निव्वळ उत्पन्न याच्यामध्ये येऊन जाते. म्हणजे त्या महिलेचं जे काही 20,000 रुपये तिचं उत्पन्न झालं आणि 5,000 रुपये खर्च झाला आणि निव्वळ उत्पन्न 15,000 रुपये तिचं झालं. इथं जर आपण 25,000 टाकले असते तर तिचं इथं समजा आपण 3,000 रुपये खर्च टाकला तर ॲटोमॅटिक खाली बघा 17,000 रुपये उत्पन्न होते. म्हणजे खालचं भरायची गरज नाही. इथं जतन करायचं आहे. एक विषय झाला. क्रियाकल्प जोडा. हे पशुसंवर्धनाचं आपण भरलं, बरोबर आहे. आता पिके आधारित एक उदाहरण म्हणून सांगतोय, बरोबर आहे. आपण एखादा व्यवसाय राहू शकतो, 2 व्यवसाय राहू शकतात किंवा 3 व्यवसाय राहू शकतात. पिके आधारित म्हणजे शेतीवर आधारित जे आहे त्याचं उत्पन्न आपण इथं भरू शकतो. आता खाली सगळ्यात भरताना इथं हंगाम जोडा म्हणून आहे बघा, हंगाम जोडायचा आहे. म्हणजे हंगाम म्हणजे रब्बी किंवा खरीप. आता उदाहरणार्थ आपण घेऊ की मागच्या वर्षीचा रब्बी हंगाम आपण भरू. पिकाचे नाव आपण घेऊ, रब्बीमध्ये येणारे पीक गहू, बरोबर आहे. एकरमध्ये किती एकरमध्ये लावलं होतं त्या महिलेनं, उदाहरण दाखल सांगतो मी इथं. 3 एकरमध्ये लावलं. उत्पादन कशामध्ये झालं? क्विंटलमध्ये झालं, बरोबर आहे. एकूण उत्पन्न, आता एकरी उत्पन्न किती झालं त्याच्यावर डिपेंड आहे एकूण उत्पन्न, बरोबर आहे. क्विंटलमध्ये किती क्विंटल झालं, तर एकरीचं आपण असा धरू की आपण 8 क्विंटलचं एकरीला उत्पन्न येत असेल तर 8 त्रिक 24 क्विंटल 3 एकरचं उदाहरण दाखल. आता मला तेवढं काय माहीत नाही आहे, बरोबर आहे. 24 क्विंटल उत्पादन झालं असं आपण गृहीत धरू. इथं नो करायचं, याला काही प्रॉब्लेम नाही आहे. सरासरी बाजारभाव आपण असं गृहीत धरू की क्विंटलचा बाजारभाव आहे 2,500 रुपये, बरोबर आहे. हे ॲटोमॅटिकली त्याचं उत्पन्न येऊन जाईल. आता इथं खर्च, खाली खर्च आहे. बियाणाचा खर्च आपण असं गृहीत धरू. बियाणाचा खर्च आपल्याला लागला एकरी आपल्याला 2,000 लागला, बरोबर आहे. तयारीचा खर्च आपल्याला 1,000 रुपये लागला. खताचा खर्च आपण असं धरू की 3,500 रुपये खर्च लागला. वेगवेगळं असू शकते. कीटकनाशक फवारणीचा खर्च आपण असं धरू 2,000 रुपये लागला. खर्च वेगवेगळा असू शकतो. सिंचनाचा खर्च काही लागणार नाही. कामगाराचा खर्च आपण असं धरू की वेगवेगळा असू शकतो. मी अंदाजानं टाकतो आहे 2,000 रुपये. इतर खर्च 0. म्हणजे जे काय आहे एकूण उत्पन्न झालेलं आहे ते खर्च काढून 10,500 रुपये त्या महिलेचं उत्पन्न झालेलं आहे 3 एकरमध्ये, बरोबर आहे. हा खर्च वाढलेला आहे म्हणून दिसतंय. आता खर्च कमी जास्त असू शकतो एखाद्या वेळेस जे आहे, बरोबर आहे. खर्च कमी अधिक होऊ शकतो. इथं 0 येऊ शकतं, बरोबर आहे. इथं 2,000 येऊ शकतं. हे खर्चावर डिपेंड आहे. इथं 8,000, बरोबर आहे. कमी जास्त मी अंदाजानं सांगतो आहे. तुम्हाला जे काही ओरिजिनल माहिती आहे ती त्या महिलेला विचारून याच्यामध्ये माहिती भरायची आहे. झालेला खर्च आणि झालेलं उत्पन्न इथं जतन करायचं आहे. एक माहिती होऊन गेली. परत आपल्याला दुसरा हंगाम जोडता येईल. उदाहरणार्थ आपल्याला त्या महिलेचं खरीपमध्ये काय झालं, खरीप म्हणजे पावसाळ्यामध्ये, बरोबर आहे. खरीपमध्ये आपण धरू की कॉटन, बरोबर आहे.
एकरमध्ये पिकाखाली क्षेत्र 1 एकर, उत्पादन 1 क्विंटल, एकूण उत्पन्न मी अंदाजे टाकतो आहे 15, इथं 9. मला याचे काही भाव माहीत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे काही आहे ओरिजिनल भाव त्याचे टाका. बरोबर आहे. खर्च मी अंदाजाने टाकायलो, तुम्हाला जी काही माहिती आहे ती टाका. कामगाराचा खर्च, 2 गोष्टी, उत्पन्न आणि खर्च दोन्ही टाकायचं आपल्याला. ओके, जतन केलं. आता रब्बी आणि खरीपचं आपलं दोन्हीही झालेलं आहे. तर त्या महिलेचं एकूण उत्पन्न होतं 1,27,000. आता वरी आलेले बघा 1,27,000 आणि खाली तिचं निव्वळ उत्पन्न म्हणजे खर्च जाऊन 1,09,500 तिचं उत्पन्न झालेलं आहे. इथं खाली जतन केलं, झालं. 2 माहिती आपण भरलेल्या आहे. तर मागे आहे ऑप्शन, मागे यायचं आहे. बरोबर आहे, मागे यायचं आहे, मागे यायचं आहे. झालं. पीक आधारित झालं. उदाहरणासाठी सांगतो, एकाच बाईचं आपण तिन्ही भरून घेतलं. तुम्हाला वेगवेगळ्या एका बाईचं आपण एकही ऑप्शन निवडू शकतो किंवा 2-3ही निवडू शकतो, जसं असेल तसं. आता समजा ते बाईचं वेतन जे आहे मजुरीचंही आपण टाकू शकतो. वेतनाचा प्रकार जोडा. इथं नरेगा अंतर्गत किंवा ओपन लेबर, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड किंवा अदर. ओपन लेबर नरेगा अंतर्गत असेल तर नरेगा अंतर्गत टाकायचं. रोजगार हमी म्हणतो त्याला आपण. ओपन लेबर म्हणजे बाहेर ती कामाला जाते. तिचं डेली वेजेस रेट पर डे म्हणजे तिला दिवसाला किती पडतात, तर 200 रुपये. दर तिमाहीत गुंतवणुकीचे सरासरी दिवस. तिमाहीत म्हणजे दर 3 महिन्याचे. 90 दिवसातून ती बाई किती दिवस काम करते, आपण टाकू किती, 70 दिवस काम करते. बरोबर आहे. एकूण उत्पन्न ऑटोमॅटिक येईल. बरोबर आहे. तिचा खर्च किती आहे, आपण टाकू 5,000 रुपये तिचा खर्च आहे. बरोबर आहे. इथं 9,000 रुपये होऊन जाईल. 5,000 रुपये खर्च जरी लेबरला जे काही प्रवास खर्च वगैरे लागेल त्याचा येईल. बरोबर आहे. कमी जास्त तिथं खर्च तिचा येऊन जाईल. जतन केलं. ओके, तिन्ही गोष्टी आपण इथं भरून घेतल्या. हेच महत्त्वाचं आहे. जे काही त्याचा लाईव्हलीहूडचा प्रकार आहे आपण तिन्ही घेतल्या, कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आहे. शेती आधारित, पीक आधारित, पशुसंवर्धन, पीक आधारित म्हणजे शेतीचं आणि वेतन म्हणजे मजुरीचं. हे तिन्ही भरणं झाल्यानंतर या स्क्रीनवर जेव्हा येतो आपण, ही स्क्रीन महत्त्वाची लक्षात घ्या. इथं सारांश पहा आणि मंजुरीसाठी पाठवा. या स्क्रीनवर आल्यानंतर आपण तिन्ही जे काही आहे, पशुसंवर्धन पुढे राईट दिसते. बरोबर आहे. त्याच्यानंतर पीक आधारितवर राईट दिसते आणि वेतनवर राईट दिसते. आपण जर एकच भरले असतं माहिती भरतानाच, म्हणजे सुरुवातीला जी काही आपण त्या महिलेची माहिती भरत होती ती काय करते याची माहिती भरताना एकच भरले असतं, तर इथं एकच आले असतं. 2 भरले असते, 2 आले असते. आणि आपण इथं मुद्दाम 3 घेतले, म्हणजे तुम्हाला जे काही वेगवेगळ्या महिला आहेत आपल्या, त्या महिलांची बाई भरताना याच्यापैकी 3पैकी एकच ऑप्शन राहणार आहे. बरोबर आहे. आणि जे ट्रेडिंगचं आहे, व्यवसायाचं आहे, किराणा दुकान वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला तो निवडता येतो. फक्त सुरुवातीला जो आहे माहिती भरताना, ती भरताना आपल्याला आवश्यक आहे. आता ही स्क्रीन आल्यानंतर ही स्क्रीन महत्त्वाची आहे. इथं मंजुरीसाठी पाठवा. मंजुरीसाठी पाठवा म्हणजे आपल्या हे केल्याशिवाय आपल्या माहिती पूर्ण होणार नाही. खालचा ऑप्शन सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. मंजुरीसाठी पाठवा. इथं क्लिक केल्यानंतर मंजुरीसाठी पाठवली गेलेली आहे, म्हणजे आपली माहिती पूर्ण झाली. हे बघा इथं दिसते सीमा राजाराम देशमुख, हिचं मंजुरीसाठी प्रलंबित म्हणजे माझ्या लॉगिन आय डीला आलेलं आहे. बरोबर आहे. हे असं आल्याशिवाय आपली माहिती पूर्ण झाली नाही. दुसऱ्या महिलेची आपण सेम तसंच पहिली माहिती भरणं, नंतर 3 जे काही आहे नकाशा इथं आवश्यक आहे. बरोबर आहे. नकाशा म्हणजे मॅप केलेलं. आलं लक्षात. अशा पद्धतीचं आहे. इथं मंजुरीसाठी प्रलंबित आणि लॉक पडलेलं असल्याशिवाय आपली माहिती पूर्ण झालेली नाही. ठीक आहे. ओके. असं सगळे जे काही आपल्या लॉगिन आय डीला आले आहेत सगळ्याच महिलांची माहिती आपल्याला भरायची आहे. बरोबर आहे. तर प्लस बटन केल्यानंतर जेवढी काही नावं येतील सगळ्या महिलांची माहिती आपल्याला भरायची आहे. आता या ताईच्या लॉगिन आय डीला भरपूर नावं आहेत. ठीक आहे. सध्या प्रॉब्लेम आहे. चला ठीक आहे.